त्यांनी 6 माल आहे. आणि इकडे बघा झेंडाला बघा छोटं बोर्ड आहे व्हाईट कलरचं. त्या बोर्डापासून पुढे अर्धा पाऊण तास चाललो की हिरकणी कडा सह्याद्री पर्वतरांगा दिसत ना समोर डोंगर रांगा दिसतात. त्या एकमेकाला जॉईंट आहेत पण त्यामधली एकही रांग या डोंगराशी अटॅच नाही. पण हिरकणी उतरली कशी असं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. हा डोंगर अलगच आहे म्हणजे स्वतंत्र आहे सह्याद्री पासून. कविता मेन बघा ज्या गेट मधून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केला म्हणजे रोपवे प्रकल्प मुले गडाच्या पाठीमागून आपण 128 पायऱ्या चढणार रोपवे मुले. पूर्वी या पायऱ्या रोपवे प्रकल्प साईडचे एमटीडीसी रिसॉर्ट काही नव्हते. ही गडाची पाठीमागची बाजू आहे. फक्त महाराजांच्या राण्या मेण्याच्या सहाय्याने सूर्यास्त सूर्य बघायचा असेल इथून ये करायच्या. त्याला नाव दिलं मेणार. इथून खाली उतरण्याचा मार्ग नाही. याच गेट समोर पालखी दरवाजा 6व्या महालाची. या पालखी गेट मध्ये आपण 500 ते 600 पायऱ्या पायी उतरलात तर किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बघायला मिळतो. पुन्हा त्या मेन गेट पासून पुन्हा 1500 पायऱ्या चालू होतात. या 2000 पायऱ्या शासनाने आता गव्हर्नमेंटने बांधल्या आहेत. पूर्वी इथे येण्याची पाऊलवाट सिंगल रस्ता होता. मग शंभूराजांची जिजाऊंची एखाद्या सरदाराने पराक्रमी म्हणजे पालखी पायी गडावरती आली त्यांचा पहिला प्रवेश समोरच्या गेटून इकडून व्हायचा. या साईडने आपण एक माल पाहिला सेमच सगळे पण प्रत्येक राणी महाला बाहेर असे 6 चौथरे बांधलेले आहेत. प्रत्येक गेट समोर बेस बांधले बघा. या जागेला पूर्वी दासी होते याला आपण आता सर्वंट्स क्वार्टर म्हणजे राण्यांचे नोकर चाकर दास दासी महालामधलं काम झालं राण्यांचं. आराम करायला इथे जास्त क्लोज महालामध्ये नाही. आणि समोर बघा डोंगर दिसतो हा समोरचा. या डोंगराचं नाव गोहिरीचं डोंगर. गोहिरी रायगडाचं मूळ नाव रायरी. आणि याच डोंगराच्या पाठीमागे सरळ आता थोडं क्लायमेट समोर दिसलं असं प्रतापगड. याच्या मागे प्रतापगड महाबळेश्वर येतो. याच्या मागे येतो. मग प्रतापगडापासून जावली खोरं चालू होतो उत्तरेपर्यंत. हा खालचा पूर्ण भाग तुम्ही बघता जंगल हे पूर्ण जावली प्रांत. या प्रांताचं मागे म्हणतो मला वर्णन केलं इतिहासकाराने. अस्वलाच्या केसामध्ये सोडलेली हू कधी आपण शोधून काढू शकतो. या जावली खोऱ्यामध्ये पूर्वी सोडलेला बलाडी हत्ती सोडला आणि महिन्यात 2 महिने शोधला कधी सापडू शकणार. घनदाट जंगल आजही काही ठिकाणी पायथ्याला आहे. आणि इकडे समोर आपल्या या चौकोनी सर्कलमध्ये काही 3 खड्ड्यात जाळी टाकलेले. पहिला खड्डा 22 फूट, 2 नंबर 20 फूट आणि शेवटचा 15 फूट धान्यांचं कोठार आहे. आपण आता कोकणामध्ये फिरताय. कोकणात काय करायचं हा तांदूळ वरी आणि नाचणी. मग शत्रूंनी गडाला वेढा मारला आणि महादरवाजा बंद झाला. किल्ल्यात असणाऱ्या 3000 रेतीला किमान 6 महिने धान्य पुरेल एवढं स्टोरेज या ठिकाणी फक्त रायगडा मर्यादित. जर राज्याला संकट पडलं तर कोल्हापूरचा आपण पन्हाळा पाहिला असेल. तिथे मोठमोठे अंबरखाने आहेत. गंगा यमुना सरस्वती तिथे असं धान्य वरून टाकलं की आपण धान्य बाहेर काढतो. हे जर एमर्जन्सी गरज लागली लाकडी सडीने उतरून धान्य बाहेर काढायचं मग लोकांना दिलं जायचं. शेवट 15 फुटाचा कोठारी झाला दरवाजा आतून एक तिथून धान्य इथून बाहेर काढलं की त्यामध्ये ओतायचं आणि तिथून दिलेलं धान्य त्याची नोंद पलीकडे कुठं मग 3 नंबरचं जालीवाला शेवटचं जालीवाला दिसत. तिथून धान्य दिलं की त्याची नोंद खाली मंत्रिमंडळामध्ये. इथून टाकणार इथून आणलं की स्टोर करायचं. तिथून पुन्हा बाहेर काढले की त्या 15 फुटामध्ये ओतायचं. त्या 15 फूट कोठाराला एक दरवाजा आहे आतूनच. त्याची नोंद बाहेर मंत्रिमंडळामध्ये खाली मंत्र्यांचे ऑफिस आहे. समोर दिसत ना 5 आणि खाली 3 आहेत. 8 मंत्र्यांचे 8 ऑफिस. म्हणजे स्वराज्याच्या 365 गड किल्ले गावांचा कागदोपत्री व्यवहार इथून पाहिला जायचा. अंबिराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, निराजी राव, मोरपंत पिंगले, रामचंद्र निलकंठ, अनाजी पंत इथून कारभार करायची. तुम्हाला रोपवेच्या मुले आपण गड बघायला मागून सुरुवात केली. जर आपण पायऱ्या असतो तर गडाच्या समोरच्या बाजूने गड बघायला आपण ही किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. हे सगळे मंत्र्यांचे ऑफिस आहेत. 1 2 हे सगळे. आणि गडाचा शेवट टोक पलीकडचं हिरवी झाडी दिसते का तिकडे पुढचा डोंगर तो पूर्वेकडे भवानी मातेचं मंदिर. पश्चिमेस हिरकणी बुरुज, दक्षिणेस कालक्याचा खळगा म्हणजे रोपवे प्रकल्प आणि उत्तरेस टकमोटोक म्हणजे पायी येण्याचा मार्ग. अशी 4 टोकं गडाला आहेत. आणि 4 टोकामध्ये गडाचा 1200 एकरामध्ये पूर्ण. बघा हा समोरचा पालखी गेट. इथून महाराजांची शंभूराजांची जिजाऊंची इथून वरती एंट्री व्हायची. इथे आली की राजांचा राजवाडा हा इकडचा समोरचा गेट. म्हणजे इथून 500 पायऱ्या उतरलं की महादरवाजा हे फ्रंट साईड किल्ल्याची. मग राजांच्या राजमहालामध्ये प्रवेश व्हायचा. इथे या भिंतीच्या आतमध्ये महाराजांचा राजवाडा चालू होतो. इथे ना इकडे जाऊ ना पडली सांगते माहिती ऐक ना माहित नाही ऐकायला
कॉपी आहे. अच्छा. पूर्वी असे काही दगड होते ज्याच्यावरती लाकडी सागाचे खांब उभे असायचे. हे तर कॉपी आहे. आता आपण गेट मध्ये राजांच्या राजमहालामध्ये प्रवेश केला. म्हणजे आपल्या पाठीमागच्या भिंतीपासून समोरच्या भिंतीपर्यंत आपण पुढे जाणार आहे. त्या समोरच्या भिंतीपर्यंत हा जो मधला पूर्ण परिसर आपण पाहतोय आपल्या राजांच्या राजवाड्याचा मुख्य परिसर सगळं. पण त्या समोरच्या भिंतीपर्यंत हे एकाला एक लाईन मध्ये 4 असे चौधरे बांधलेले आहेत. आपल्या समोरचा 1 नंबर बेस आपण पाहतोय आपल्या राजांच्या राजवाड्याचा हा मुख्य चौथरा. म्हणजे याच जागेवर आपल्या राजांचा राजवाडा त्यावेळी पूर्वी एकावर एक 2 मजली लाकडी सागवानी छतामध्ये 30 ते 32 फूट राजांच्या राजवाड्याची हाईट होती. चौकणी पडलेली आहे. लाकडी सागाचे पिलर उभे, त्याच्यावरून मातीची कुंभार नळीची कौलं, आतून पैठणी कापडं, दिवे, मशाली, रेशमी पडद्यांनी महाल सजवण्याची कल्पना करा. त्यावेळी राजवाड्याचा वैभव कसा असेल. आपल्या राजांनी अखेरचा प्राण, अखेरचा श्वास याच महालामध्ये या चौथऱ्यावर सोडला. 3 एप्रिल 1680 वार शनिवार चैत्र पौर्णिमेचा दिवस दुपारच्या 12च्या प्रहारी राजांनी अखेरचा प्राण त्या जागेवर सोडला. जन्म राजांचा शिवनेरी पुण्यामध्ये. फक्त राजांना 50 वर्ष आयुष्य लाभली. शेवटची 10 वर्ष राजांनी त्या रायगडावरून राज्यकारभार पाहिला. त्यांचं बालपण शिवनेरी, 25 वर्ष राजगड. राज 71 ते वास्तव्यास आले आणि 80ला राजांचं निधन त्या राजवाड्यात झालं. निधन या महालामध्ये या चौथऱ्यावर. आणि इथून राजांची चिता जगदीश्वराचं मंदिर साईडला म्हणजे व्हाईट घुमट आहे छोटं, ते आपल्या राजांची समाधी आहे. जगदीश्वर राजांच्या देहेला अग्नी दिली, त्यांची समाधी तिथे बांधलेली आहे. राजांच्या चितेला अग्नी त्यांचा चुलत भाऊ साबाजी भोसले त्यांच्या असलेल्या चितेला अग्नी देण्यात आला. राजांच्या नंतर शेवटची 9 वर्ष राज्यकारभार शंभू राजांनी या किल्ल्यावर पुढे चालवला. मग आपण जिथून किल्ला बघायला सुरुवात केली या राणी महालापासून तर त्या समोरच्या मोठ्या गेट पर्यंत हा जो आपण मधला भाग बघत चाललोय या भागाला बाल्य किल्ला म्हणतात. बाल्य किल्ला